रोहा तालुक्यातील वरसे ग्रामपंचायत हद्दीत एक अनोळखी महिला अंगणात खेळत असलेल्या मुलीला तोंड दाबून उचलून नेत होती। तिथे खेळत असलेल्या एका छोट्या मुलाने बघताच त्याने आरडाओरड सुरू केली। त्यामुळे सदर अनोळखी महिलेने मुलीला ढकलून देत त्या ठिकाणाहून पळ काढला। घरातील महिला मुलाची आरडाओरड ऐकून बाहेर येईपर्यंत सदरची महिला अंधाराचा फायदा घेऊन या ठिकाणाहून पळून गेली। वरसे ग्रामपंचायत हद्दीत अशी घटना पहिल्यांदाच घडल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे। घटनेची माहिती पोलिसांना कळताच सदर महिलेचा शोध सुरू झालाय। अशी घटना दुसऱ्या गावात होऊ नये यासाठी नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे। अशी कोणती अनोळखी महिला पुरुष आपल्या गावात आसपास किंवा संशयास्पद वाटल्यास त्वरित रोहा पोलीस स्टेशनला खबर द्यावी असे आवाहन रोहा पोलीस निरीक्षक देवीदास मुपटे यांनी केले आहे। 8च्या दरम्यान एक अनोळखी महिला गावामध्ये आली। तर गावात एक तिथे कोणी नसताना जी पोरमंडळी आहे ती सर्व हंडीच्या प्रॅक्टिससाठी आली होती। महिला म्हणजे जेवण बनवायच्या कामामध्ये होते। एक तालुक्यामध्ये त्या लहान मुलीला एका अज्ञात महिलेने पकडले। तिचं तोंड दाबलं। ते साईडचा एक मुलगा होता, तो जोरात असा ओरडला। त्यामुळे त्या महिलेने त्या मुलीला तिथे ठेवून पळ काढला। आणि सर्व महिला एकत्र होऊन आम्ही सर्व शोध मुलांना सर्व सांगितलं। आम्हाला इकडे सर्व शोध आम्ही घेतला, तर काय ती महिला पुढे सापडली नाही। तर अशी घटना परत इथे झाली नाही पाहिजे। त्या ठिकाणी आम्ही आता टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।